मी खायला लागले की लगेच वजन वाढतं, पण मी कंट्रोल केलं की लगेच कमी पण होतं. मी तर सकाळी असं ॲव्होकॅडो, खाकरा आणि मग त्याच्याबरोबर स्मूदी पिते. एक काकू येऊन मला म्हणाल्या की इथे तर एवढी बारीक दिसते, टीव्हीवर चांगली. नमस्कार मंडळी, लाईफस्टाईल प्रेझेंट्स व्हॉट्स इन माय स्नॅक्स ह्या नवीन सेगमेंटमध्ये तुमचं स्वागत आहे. खरं तर नेहमी मी तुम्हाला व्हॉट्स इन माय लंच म्हणजे कलाकार डब्यात काय खातात हे दाखवते, पण आत्ता माझ्यासोबत दीप्ती लेले आहे आणि ती सेटवर नाश्त्याला काय कॅरी करते हे आपण जाणून घेऊया. सर्वात आधी दीप्ती, खूप स्वागत. कशी आहेस? मस्त मस्त छान ती आणि तिचं सिरियलमधलं नाव तृप्ती, सो रायमिंग असं तुला मिळालं आहे मला यावेळी. दीप्ती आणि तृप्ती, त्यामुळे बऱ्याच जणांचा गोंधळ पण होतो पटकन. दीप्ती तृप्ती असं खूप वेळा काय तृप्ती आहे की असं होतं बऱ्याचदा, त्यामुळे मजा मजा येते. ती खूप सुंदर दिसतेस तू आणि तुला मस्त मस्त लुक दिलेले आहेत सिरियलमध्ये. एकदम मला फुलवाला लुक दिलाय. एक वेगळं कॅरेक्टर आहे, जरा अतरंगी कॅरेक्टर आहे, ॲस्पिरेशनल आणि असे लगेच डोळे असे होणारं कॅरेक्टर मिळालंय, त्यामुळे मला मजा येते. मी खूप वर्ष इच्छा होती ॲक्च्युली की असं काहीतरी एक ज्याच्यामध्ये खूप करायला मिळतं ॲक्टर म्हणून, आणि व्हेरिएशन्स देता येतात, मजा आणता येते, आणि विलन असलं तरी लोक त्याच्यावर हसतील असं कॅरेक्टर आहे, त्यामुळे आय एम एन्जॉईंग इट. मलाही तुला असं बघायला आवडते आणि खूप फिट दिसतेस, खूप सुंदर दिसते ऑन स्क्रीन. पण त्याचं राज काय हे आज तू आम्हाला दाखव. सेटवर मी आता बघितलं की गौरी असो, प्राजक्ता असो, तिला सगळं विचारतात की आता मी हे खाऊ का, तर तू एक डायटिशियनची पण एक प्लॅन. नाही, डायटिशियन नाही, मी त्यांना एनकरेज करते की एकमेकांनाच आपण एनकरेज करतो जेव्हा सेटवर असतो की नाही साखर नको खाऊ, नाही कॉफीत साखर नको, विदाऊट शुगर घे, असं एकमेकांनाच आम्ही करतो. सो तसं आत्ता मी ती भूमिका पण करते इथे. नेहमी मी तुला म्हणाले की वॉट्स इन माय लंच तुलाही माहिती तो आपला सेगमेंट आहे, बट आज वॉट्स इन माय स्नॅक्स आपण करूया, सिन्स तू स्नॅक्स आणि येस, ॲक्च्युली इथे मी अजून संध्याकाळचं स्नॅक्सचं माझं फिगर आऊट करते आहे मडमध्ये, पण अजून मनासारखं मला मिळत नाही आहे. सो मग मी घरनंच एक हेल्दी ऑप्शन आणलेला आहे, तो मी तुम्हाला दाखवते. हे आहे राजगिरा. माझे ब्लिंकिटचे जे डबे आहेत ते मी सध्या तयार करून ठेवलेत मला आत्ता, कारण वेळ नाही मिळत आहे स्टील आणि हे सगळं करायला. सो सॉरी, मी जरा प्लॅस्टिक वापरते, पण थोडे दिवस फक्त. सो हे राजगिरा आहे, त्याच्यामध्ये मी सीड्स पण आणलेत, म्हणजे पंपकिन सीड्स असतील, तुळशीचं बी असेल, ह्या पण सगळ्या गोष्टी मिक्स केलेल्या आहेत. आणि शुगर, रिफाईंड शुगर नाही, पण नॅचरल शुगर म्हणून खजूर त्याच्यात घालते मी, आणि दूध, आणि हे मिक्स करून मी संध्याकाळी खाते. सो तेच माझं डिनर पण होऊन जातं. इट्स अ हेल्दी ऑप्शन. डाएटचे प्रकार आपण फॉलो केले असतात. बरं, तुझी बॉडी कशी आहे, म्हणजे लगेच वजन कमी होतं की काही खाल्लं तरी लगेच वजन वाढतं काय? हो, माझी बॉडी खूप फ्लेक्झिबल आहे, म्हणजे मी खायला लागले की लगेच वजन वाढतं, पण मी कंट्रोल केलं की लगेच कमी पण होतं. आणि मी वर्कआउट पण बऱ्यापैकी रेग्युलरली करते. सध्या थोडा मला वेळ मिळत नाही, आमचं आत्ता युद्धपातळीवर शूट चालू आहे, त्यामुळे जरा वेळ मिळत नाही आहे, पण एकदा सेट झालं की माझा वर्कआउट पण परत सुरू होईल. आणि म्हणजे ते मला आत्ता पण असं होतं की माझी बॉडी सांगते वर्कआउट कर. साडीत वगैरे वर्कआउट करणं पॉसिबल नाहीतर काय, इथे मॅट टाकून मी सुरू झाले असते. दीप्ती, तुझं लंच, ब्रेकफास्ट, लंच, आता नाश्ता तर आम्ही हेल्दी बघितला, बट ब्रेकफास्टमध्ये काय प्रेफर करतेस खायला? ऑल्सो लंचमध्ये पण हेल्दी ऑप्शन असेल. सेटवरही जेवण येतं, सोहम प्रोडक्शनचं जेवण खूप सुंदर असतं, घरगुती. एक्झॅक्टली, जेवण तर खूपच चांगलं आहे. मला मेन जेवणात भाकरी लागते, सो ती इथे मला मिळते, आणि मस्त अशी पातळ मस्त भाकरी मिळते खायला मला. आणि उसळ असते, एक भाजी, डाळ, त्यानंतर सॅलड, ताक, त्यामुळे असं प्रॉपर मील होतं माझं. आणि सकाळी मी शक्यतो फ्रूट्स खाते, फळं, एक म्हणजे नॅचरल काहीतरी जायला पाहिजे म्हणून. सो फळं खाते, किंवा मला ॲव्होकॅडो खूप आवडतं, सो मग मी ॲव्होकॅडो टोस्ट, किंवा ब्रेड कधी कधी नको वाटतो की खूप ब्रेड पण नको, मग मी ॲव्होकॅडो खाकरा खाते. त्याची रिॲक्शन
नवीन डिश काहीतरी आपलं करत राहायचं, इनोव्हेशन त्यातल्या त्यात हेल्दी बनवायचा प्रयत्न करायचा. आणि म्हणजे आपल्याला खूप उशिरा कळतं की आपण जे सगळं खातोय चमचमीत ते चुकीचं आहे. आणि तुला ते कधी कळलं होतं की नाही बाबा हेल्दी खाल्लं? आणि हेल्दी जेवण पण असं फार रॉकेट सायन्स नाही आहे, खूप इझिली अवेलेबल. इट इज व्हेरी इझी. म्हणजे मी तर सकाळी असं ॲव्होकॅडो खाकरा आणि मग त्याच्याबरोबर स्मूदी पिते. म्हणजे दूध, केळं, ते सीड्स, खजूर असा, आणि ते पोट पण भरतं त्याने आणि इट्स अ हेल्दी ऑप्शन एनी टाईम. म्हणजे आता हे डायटिशियनच्या दृष्टीने हे किती हे आहे मला माहीत नाही, पण त्यातल्या त्यात मी जे काय करू शकेन, कारण मला फळं खूप आवडतात खायला आणि शिकरण मला लहानपणापासून आवडते, सो मग ते छान होऊन जातं. आणि तू जे विचारलंस की कधी पहिल्यांदा रिअलाईज झालं, तर आधी हा काही अवेअरनेसच नव्हता, बिलकुल नव्हता. पण जेव्हा मी काम करायला लागले आणि मी स्वतःला टी व्हीवर बघितलं, तेव्हा मला असं झालं, बापरे मी एवढी जाड आहे. तोपर्यंत मला असं कधीच वाटलं नव्हतं की मी जाड आहे. तेव्हा मला पहिल्यांदा कळलं की हो मी जाड आहे आणि आपल्याला थोडं स्क्रीनसाठी आपल्याला अजून प्लस दिसतं ना. जास्त दिसतं ना कॅमेरावर. म्हणजे मला आठवते माझा एकदा नाटकाचा प्रयोग होता आणि तेव्हा एक प्रेक्षक येतात ना भेटायला, तर तेव्हा एक काकू येऊन मला म्हणाल्या की इथे तर एवढी बारीक दिसते, टी व्हीवर चांगली. सो असं मध्ये मध्ये कोणी बोललं की पण असं होतं की टिंग, आता करायला पाहिजे, वेळ आली आहे. आणि एक इझी मंत्रा काय फॉलो करायला सांगशील जे तुला हेल्पफुल ठरलाय, जो जास्त काय फार खर्चिक सुद्धा नाही आहे, हा फॉलो केला तरी पण आपण नॉर्मल कंट्रोलमध्ये ठेवू शकतो? सगळ्यात सोपा मंत्र आहे, घरचं खा आणि वेळेत खा. संध्याकाळी 7च्या आत शक्यतो खाल्लं आणि 2 मील्स आपण जर ठेवले तर नथिंग लाईक इट. इझिएस्ट ऑप्शन. जे आता तू म्हणाली आहेस खाकरा, अवकाडो खाकरा, ते प्राजक्ताचे अँटीनेचे वर झाले, तिला आणायचं आहेस तू. आणणार. मला सांग, सेटवरचं कोणी डब्बा घेऊन आलं आणि सुगरण कोण आहे सर्वात? अरे प्राजक्ता उत्तम स्वयंपाक करते. म्हणजे आय कुडंट बिलीव्ह इट. मी तिला असं, तू नक्की तूच करतेस ना एवढाच? एकतर कारण रात्री पॅकअप झाल्यानंतर सकाळी पण जनरली तिचा पहिला कॉल टाईम असतो आणि त्याच्यात ती स्वयंपाक वगैरे करते आणि तो चविष्ट होतो. सो मला खूप कौतुक वाटतं. आणि दुसऱ्या आजी, ओ गॉड, त्यांच्या हातचा स्वयंपाक बापरे. आणि त्या ज्या भाताची पेज बनवून आणतात ना, त्याच्यावर तर मी ताव मारते. छान तूप बीप घातलेलं असतं मस्त त्यात. प्राजक्ताबद्दल मी ऐकलं होतं की ती खरंच सर्वगुण संपन्न आहे, ते खरंच आहे. सुगरण आहे. नेक्स्ट टाइम मी जेव्हा येईन तेव्हा मी आधी सांगेन, मग तू खाकरा, अवकाडो खाकरा आमच्यासाठी घेऊन ये, है ना? येस, थँक्यू सो मच दीप्ती बोलल्याबद्दल. आणि हे असेच छान छान दिसा आणि छान छान आम्हाला सीन्स म्हणजे तुझं सीन अजून सगळेजण कॅरेक्टरच्या शोधात आहेत, कसं कॅरेक्टर फुलतंय हे सगळं स्वतःवर वर्क करतायत, है ना? सो त्यासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू.